पहिल्या चेंडूवरती 5 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात। काय जबरदस्त खेळ मैदानामध्ये सुरू झालाय। जोरदार अपील पुन्हा एकदा मैदानामध्ये पंचांकडे आता दात मागितली जाते। लेग बाईटच्या माध्यमातून पुन्हा धावा मिळतील। 4 4 4 4 धावांनी पुन्हा एकदा वाढ। ठोक डीजे। पुन्हा एकदा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि थेट जाऊया मैदानामध्ये। चौकारानं पुन्हा एकदा धाव फलकाला वेगळा आकार आला। इथे सिंगल घेतली गेली। चांगल्या चेंडूला सन्मान दिलं गेलं। एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये हलक्या हाताने पुश केलंय कुणालनं आणि इथून मात्र आपल्या संघाला खुश करणारी कामगिरी तो करतोय। टोटल 10 आकडा स्कोर कार्ड वरती पूर्ण। आदरणीय भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची आठवण करून देणारा 10 आकडा स्कोर कार्ड वरती नोंद झालात। गॉड ऑफ क्रिकेट, क्रिकेटचं दैवत म्हणून आपण ज्यांना पाहतो असे सचिन रमेश तेंडुलकर यांचे आठवण करून देणारा हा आकडा आता स्कोर कार्ड वरती येतोय। एंड बदलला गेलं। डाव्या हाताचा बॅटर आता स्ट्राइक एंड वरती आहे। विनय ज्याच्यासाठी हा टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या आधी लाईन मध्ये तिखट गोलंदाजीचा नजारा साकारताना पाहायला मिळतोय। विनयनं हा चेंडू निर्धाव खेळलाय। कुणालचं आपण नक्कीच कौतुक करूया। जन स्कोर कार्डला हलवण्याचं काम सातत्यानं केलं। खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये या चेंडूला अडवलं गेलं। इथून मात्र खराब थ्रो। फक्त आणि फक्त मिळेल एक सिंगल। नवघर संघ थोडासा आता चाचपडत खेळताना मैदानामध्ये पाहायला मिळतोय। बऱ्याच कमी दिवसामध्ये नवघर संघाने देखील या क्रिकेटच्या पटलावरती एक वेगळं स्थान निर्माण केलंय। पण मैदानामध्ये आता मात्र त्यांच्या वाटेला क्षेत्ररक्षण आलंय। इथून या क्षेत्ररक्षणाला आधार देणारा कामगिरी क्षेत्ररक्षकाला करून दाखवावी लागेल। गोलंदाज थोडासा अडचणीत आलाय पण इथून देखील तो स्वतःला सावरू शकतो जर का क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली तर। पण जर तरच्या लढाईमध्ये आता कुणाल आणि विनय कोडुली संघाची बाजू सिद्ध करताना इथे शरीराला वेदना देणारा हा चेंडू पायाला स्पर्श करतोय। षटक क्रमांक पहिलं पूर्ण होत आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 11 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्यात। पहिलं षटक समाप्त झालं। केटीसीचे सर्व अजिंक्य पवार माझ्या समवेत जोडले गेले। त्यांचं देखील मी कौतुक करेल। खूप कमी दिवसामध्ये त्यांच्या चॅनलने देखील आता उंच भरारी घेतली आहे। क्लिअरिटी क्वालिटीच्या सायनं आपण कधी बैलगाड्या शर्यत पाहतो तर कधी आपण क्रिकेटच्या पटलावरचं अतिशय सुंदर सोहळा पाहतो। आज मात्र माध्यम आहे निर्धार चषक 2025 जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे फाउंडेशन आयोजित ही स्पर्धा अतिशय सुंदरतेने साकारली गेली। 10 टावर या स्पर्धेमध्ये आपण विद्युत रोषणाईच्या माध्यमातून पाहतोय आणि मैदान अतिशय सुंदरतेने सजवताना या सगळ्या आयोजकांना शुभेच्छा देऊया। जबरदस्त हे आयोजन। इथे नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्गवरती येतोय विघ्नेश। मानकिवली एंड कडनं आता विघ्नेश गोलंदाजी मार्गवरती आहे। हायवे एंड कडनं आता फलंदाजी पाहायला मिळेल। स्ट्राइक एंड वरती विनायक। विनय छोटा पॅक बडा धमाका। बराच कमी दिवसामध्ये कमी वयामध्ये क्रिकेटच्या पटलावरचं आता मोठं नाव घोडुली संघातनं सातत्यानं चर्चेत राहिलेला हा खेळाडू पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं की उजव्या बाजूनं असा प्रश्न पडलाय पण नक्कीच या प्रश्नाचं उत्तर गोलंदाज देईल। स्पीडअप दाखवा। आज मात्र उद्घाटन सोहळा संपन्न झाला त्यामुळे स्पर्धा थोडीशी लेट झाली आहे। उद्या ठीक 7:30 वाजता पहिला चेंडू फेकला जाईल। 7 वाजता तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे त्यामुळे इथून उद्याच्या ज्या टीम्स खेळणार आहेत त्यांना देखील सूचित करण्यात येते। पंचांच्या अगदी उजव्या बाजूने हा गोलंदाज विघ्नेशनं पहिला चेंडू निर्धाव फेकलाय। कमबॅक केलंय।
नवघर संघासाठी कमबॅक होणारी गोलंदाजी आवश्यक आहे आणि तो कमबॅक करणारा चेंडू पाहायला मिळाला. वेळेस दुसरा चेंडू खोला टप्पा टाकण्याचा प्रयत्न, मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवलाय. रनआउटची संधी होती पण ही संधी सोडली गेली. पुन्हा एकदा सिंगलला वाढ होतीये. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 12 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. निखिलजी देशमुख यांचं नक्कीच मी कौतुक करेल. बराच कमी दिवसामध्ये हा निर्धार चषकाचा सोहळा त्यांनी सगळ्या प्रेक्षकांच्या भेटीस आणलाय आणि सगळ्या पंचकृषीतील खेळाडूंनी त्यांना देखील साथ दिली आहे. सर, ही ट्रॉफी संपल्यानंतर लगेच पंचकृषी प्रीमियर लीग देखील आपल्याला पाहायला मिळू शकते. 21 तारखेला डे नाईटच्या स्वरूपात पंचकृषी प्रीमियर लीग सोहळ्याचं देखील आयोजन याच मैदानावरती कदाचित होताना आपल्याला पाहायला मिळेल. पण इथे कुणालच्या बॅटच्या स्लॉट मध्ये हा चेंडू आलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या मधून या चेंडूला उडवलं गेलं. आउट ऑफ द पार्क. पहिला निर्धार ट्रॉफीचा हा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. मान्यवरांच्या स्वागतासाठी फलंदाजांना मारलाय. पण एक षटकानंतर आपण या षटकानंतर लगेच मान्यवरांचं स्वागत देखील इथून घेणार आहोत. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. भारताच्या या संस्कृतीचं, महाराष्ट्राच्या या संस्कृतीचं जतन जपण हा सोहळा मात्र इथून पूर्ण होईल. पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाज यावेळेस विघ्नेश प्रयत्न करतोय पण पंचांनी या चेंडूला स्वैर घोषित केलंय. ऑफ स्टंपच्या लाईनच्या बराच बाहेर पकडला गेला. प्रसाद भोईर आता मेन पंच आहेत. 19 धावा स्कोरकार्डवरती नोंद झाल्यात. फटकेबाजी एवन क्वालिटीची आता पाहायला मिळतीये. कुणाल पिंगळे पुन्हा एकदा बरसतोय. हा चेंडू देखील त्यांना धाडलाय. यावेळेस मात्र काव कॉर्नरच्या दिशेनं मिडॉन क्षेत्राच्या बाहेर या चेंडूला फेकून दिलं. लॉंग ऑनच्या बाहेर 6 धावा मिळतील. बिग लांबच लांबचा आलेला घातक विस्फोटक षटकार. निर्माण केली. 1.4 चेंडूचा खेळ झाला आणि 25 धावा स्कोरकार्डवरती. कुणालनं आतापर्यंत 2 मोठे फटके मारलेत तर त्याला चांगली साथ देतोय विनय. गोलंदाज विघ्नेश वरती आता आक्रमण केलं जात आहे. पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि चेंडूचा संपर्क पुरेसा झाला नाही. विल ऑन द कार्पेट या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला. इथे मात्र 2 गाड्या एकाच पट्टीवरती येता पाहायला मिळाल्या. पण इथे आता पंच पाहतील नक्की काय घडलं आणि काय बिघडलं. पंचांचा निर्णय अजूनही शेष आहे. अजून या चेंडूवरती काय घडलं आणि काय बिघडलंय मात्र पंच विचार करून निर्णय घेतात. तिसऱ्या पंचांची मागणी केली गेली आणि मागणी पंच रनआउट साठी आहे का? रनआउट साठी ही मागणी पंचांनी केली. तिसरे पंच आमचे अविनाश पालांडे सर मात्र आता क्लिअरिटी क्वालिटीच्या माध्यमातून पाहतील काय घडलं आणि काय बिघडलं. कदाचित हृदयाचे ठोके वाढवणारा क्षण आहे. OUT आउट. फलंदाज मात्र रनआउटच्या माध्यमातून इथून बाद झालाय. पंचांचा निर्णय आलाय. हा निर्णय मात्र आता खेळाडूंना मान्य करावा लागेल की या स्पर्धेमध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम मानला जाईल. ठोक डीजे. पहिला गडी गारद. वरती आता पहिला हादरा दिला गेला. 1-26 अशी परिस्थिती घोडुली संघाची पहिल्यांदा फलंदाजी करताना पाहायला मिळाली. पण तिसऱ्या क्रमांकाचा बॅटर रोहन पालांडे आता नॉन स्ट्राइक एंड वरती. डाव्याचा फलंदाज विने आता डगआउट मध्ये गेलाय रनआउटच्या स्वरूपात. गोलंदाजानं चांगला प्रयत्न केला. क्षेत्ररक्षकाने देखील त्याला चांगली साथ दिली. चांगला थ्रो पाहायला मिळाला.
प्रज्वलचा हा थ्रो मात्र विनयचा घात करून गेला. यॉर्कर लाईनचा हा चेंडू मिनी हेलिकॉप्टर वाढण्याचा प्रयत्न केला. इथे मात्र काउकॉर्नरच्या दिशेने हा चेंडू पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती पुन्हा मिळाली एक सिंगलच्या माध्यमातून 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. टोटल 27 धावा, 1 बाद टीम घोडुली संघाच्या स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. आता आपण वळतोय मान्यवरांच्या स्वागताकडे. मी निखिलजी देशमुख, संतोषजी जोरकर यांना विनंती करेल आपण मान्यवरांचं करूया यथोचित असं स्वागत. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 27 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. मान्यवरांचं स्वागत मात्र इथून होईल. आदरणीय आमचे सरपंच बाळकृष्ण वाघमारे, मानकिवली ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, त्यांचं स्वागत आपण इथे करतोय. मायेची उपदार शाल, सुगंधाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन निर्दाड चषक 2025च्या माध्यमातून जय भवानी प्रतिष्ठान मानकिवली व सुधाकर भाऊ घारे प्रतिष्ठान आयोजित या स्पर्धेमध्ये आपण करतोय. सरपंच साहेबांचं यथोचित असं स्वागत करूया. सकल जनांचे स्वागत करूया. मान्यवरांचं स्वागत आपण या ऑन स्क्रीन वरती पाहतोय. ऑनलाईन ही स्पर्धा आणि तिथे आपण बघतोय स्वागत तिकडे केलं जात आहे. कॅमेरामॅन फोकस करा. आर्यन, आता ऑन स्क्रीन वरती आपण मान्यवरांना बघतोय. स्मित हास्य त्यांच्या चेहऱ्यावरती आहे. त्या स्पर्धेचे आयोजक निखिलजी देशमुख यांच्या शुभ हस्ते मात्र स्वागत केलं जात आहे. KTCची टीम देखील चांगली कार्य करते मैदानामध्ये. नेक्स्ट बॉलर आता गोलंदाजी मार्ग वरती आला शिवराज आणि यानंतर स्वागत होईल सन्माननीय आमचे पाहुणे शिवाजी देशमुख साहेबांचे यानंतर स्वागत होईल. मी शिवाजी देशमुख साहेबांना विनंती करतोय आपण स्वागतासाठी सज्जवाण यांचं स्वागत सुभाष देशमुख साहेब स्वतः करतील. इथे मात्र पंचांनी बोट उंचावलंय. फलंदाज कुणाल पिंगळे बॅक टू द डगआउट. स्वागत करतोय आपण पुन्हा एकदा मान्यवरांचं.